नमस्कार मित्रांनो, आजच्या भागाच्या अपडेटमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वानंदीच्या घरी तिचे जुने मित्र-मैत्रिणी अचानक भेटायला येतात। त्यांना एक खास कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं असतं। येताना ते दोघे बोलत असतात की आपण स्वानंदीच्या लग्नाला जाऊ शकलो नाही, पण ती आपल्या कार्यक्रमाला नक्की येईल का? आदित्य आत्मविश्वासाने सांगतो की मी बोलवलंय, त्यामुळे ती नक्की येणार। त्यावर तिची मैत्रीण म्हणते की स्वानंदी आपली बालमैत्रीण आहे, ती माझ्यासाठी नक्की येईल। तेवढ्यात स्वानंदी त्यांना पाहते आणि खूप आनंदाने त्यांचं स्वागत करते। इतक्या दिवसांनी भेट झाल्यामुळे सगळ्यांना खूप छान वाटतं। मैत्रीण थोडीशी माफी मागते की आम्ही तुझ्या लग्नाला येऊ शकलो नाही। त्यावर स्वानंदी हसत म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही आज आलात हेच खूप आहे। ती त्यांचं खूप प्रेमाने स्वागत करते, त्यांना बसायला सांगते आणि गप्पा सुरू होतात। गप्पामध्ये तिची मैत्रीण सांगते की ती स्वतःचा एक नवीन कोल्ड्रिंक ब्रँड सुरू करत आहे। हे ऐकून स्वानंदी खूप खुश होते आणि तिचं कौतुक करते। पण तिची मैत्रीण थोडी चिंतेत असते। तिला वाटतं असतं की लोकांना तिचं काम आवडेल का, तिचा ब्रँड यशस्वी होईल का? तेव्हा स्वानंदी तिला समजावते की स्वतःवर विश्वास ठेव, इतरांचं ऐकण्यापेक्षा आपल्या मनाचं ऐकणं जास्त महत्त्वाचं असतं। तू खूप मेहनत घेतली आहेस, त्यामुळे नक्कीच यश मिळेल। आनंदीचे शब्द ऐकून तिचा आत्मविश्वास वाढतो आणि ती तिला धन्यवाद देते। त्यानंतर ते स्वानंदी आणि समरला त्यांच्या कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण देतात आणि तिथून निघून जातात। दुसऱ्या बाजूला सुष्मिता तिच्या ॲडिशनसाठी रील शूट करत असते, पण मंदा सतत घरातील पसाऱ्यावरून ओरडत असते। त्यामुळे सुष्मिता चिडते, ती म्हणते की मला काम करू दे, पण मंदा तिच्यावर दोष टाकते की तू नीट तयारी करत नाहीस। या दोघींमध्ये थोडासा वाद होतो, तरीही सुष्मिता पुन्हा तिचं काम सुरू करण्याचा प्रयत्न करते। यानंतर स्वानंदी तिच्या बाबांशी बोलताना काही शंका व्यक्त करते। तिला वाटत असतं की काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत, पण तिच्याकडे पुरावा नसतो। तिचे बाबा तिला समजावतात की सत्य कधी ना कधी समोर येतंच, त्यामुळे धीर ठेव आणि योग्य वेळ येऊ दे। या दरम्यान समर ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असतो। तो थोडा अस्वस्थ वाटत असूनही प्रेझेंटेशन उत्तम प्रकारे पूर्ण करतो। क्लायंट त्याच्या कामावर खुश होतात आणि कंपनीला मोठं डील मिळतं। सगळे त्याचं अभिनंदन करतात, पण आनंदच्या लक्षात येतं की समर थोडा बरा नाहीये। तरीही समर म्हणतो की तो ठीक आहे आणि सेलिब्रेशन करूया। स्वानंदी आणि समर दोघे एकमेकांना फोन करण्याचा प्रयत्न करतात, पण कॉल लागत नाही। शेवटी समरचा फोन लागतो आणि तो आनंदीची बातमी सांगतो की कंपनीला मोठं यश मिळालं आहे। स्वानंदी खूप खुश होते आणि तीही ऑफिसला येण्याचं ठरवते। ऑफिसमध्ये सगळे सेलिब्रेशन करत असतात। समर सर्वांना क्रेडिट देतो आणि टीमवर्कचं महत्त्व सांगतो, पण त्याला पुन्हा थोडी चक्कर येते आणि तो आत जाऊन बसतो। आनंद आणि निकिता त्यांची काळजी घेतात आणि डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात। समर मात्र म्हणतो की काही नाही, फक्त थोडासा थकवा आहे। आणि इथेच आजचा भाग संपतो। पुढील भागात काय घडणार, समरची तब्येत खरंच ठीक आहे का आणि स्वानंदीच्या आयुष्यात पुढे काय वळण येणार, हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।